माडाच्या धर्तीवर राज्यामध्ये महाराष्ट्र स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना। भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर अभ्यास गटाने केली होती प्राधिकरणाची शिफारस। स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून प्रवीण दरेकर यांचीच निवड। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जीएसटी उत्सव साजरा। काळबादेवी येथे जीएसटी उत्सवाचं आयोजन। जीएसटी स्लॅब कमी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। सोने चांदीच्या दरामध्ये पुन्हा मोठा उच्चांक। सोन्याचा जीएसटीसह आजचा दर हा 1,19,500 रुपयांवर, तर चांदीचा दर 1,50,380 रुपये। धाराशिवच्या पिठापुरी गावातील खरात वस्तीमध्ये पाणी सरकारनं स्थलांतर केलेलं असलं तरी घरं नदीच्या पाण्यात गेली वाहून। पाण्याचा लोंढा आल्यावर लोकांनी जीव वाचवण्यासाठी वस्ती सोडली। अहिल्यानगरमधील तणावानंतर पोलीस अलर्टमध्ये, तर सकाळच्या धार्मिक तणावानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अहिल्यानगरमधील हालचालींवर पोलिसांचं बारीक लक्ष। धुळ्यामध्ये 12वीच्या फॉर्मचं चलन भरण्यावरून वाद। विद्यार्थ्यांच्या पालकांनी कर्मचाऱ्यांना केली मारहाण। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित। चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाचा उजवा कालवा फुटण्याचा धोका टळला। अतिवृष्टीनं पाण्याची आवक वाढल्यानं कालव्यावर दबाव। पावसानं विश्रांती घेतल्यानं संभाव्य धोका टळला। कुख्यात गुंड निलेश घायवळवर आणखीन एक गुन्हा दाखल। वाहनाला बनावट नंबर प्लेट वापरल्याप्रकरणी गुन्हा। कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये दुसरा गुन्हा दाखल। तामिळनाडूच्या करूर इथलं चेंगराचेंगरीचं प्रकरण। पोलिसांनी विजय थलपतीला ठरवलं जबाबदार। अभिनेता विजयसह पक्षातील 3 नेत्यांना धरलं जबाबदार। डोंबिवलीमधील गोपी चौक परिसरामध्ये हृदयद्रावक घटना। नाल्यामध्ये पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू। नाल्यावर झाकण नसल्यानं मुलगा थेट नाल्यामध्ये पडला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।